नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आत्ताच महायुतीचे जे सरकार आहे त्या सरकारने CBSE पॅटर्न चालू केला आणि CBSE पॅटर्न चालू करून त्याचबरोबर हिंदी हाही विषय इयत्ता पहिलीपासून सक्तीचा केला. त्याबद्दल महायुतीचे सरकार आहे त्या सरकारचं मी प्रथमतः अभिनंदन करेल आणि आभार मानेल. आणि महायुतीच्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने इंग्रजी CBSE पॅटर्न त्याचबरोबर इंग्रजी विषय याविषयी भूमिका घेतली, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की हिंदी या विषयाबरोबर मराठी या विषयाला प्राधान्य द्यावं, प्रथमतः मराठी हा विषय असावा, हाही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तिथं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या विषयाला हिंदी या विषयाला महाराष्ट्र राज्यातील नेते माननीय श्री ठाकरे साहेब राज ठाकरे यांनी विरोध केला आणि विरोध केल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी आंदोलन केलं आणि हा जी महाराष्ट्र शासनाने जो निर्णय काढलेला आहे, शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाची तिथं होळी केली. ही जी राज ठाकरे यांच्या नेत्यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या जी शासन निर्णयाची होळी केली याचा प्रथमतः मी निषेध करतो. निषेध करायचं कारण म्हणजे माननीय राज ठाकरे साहेब तुमची स्वतःची जी मुलं आहेत ती मुलं कोणत्या शाळेमध्ये शिकतायत हे खूप पाहणं गरजेचं आहे. आणि तुमची मुलं कोणती भाषा बोलतात, किती भाषा बोलतात आणि तुमची मुलं किती भाषा शिकलीत हे पाहणं खूप गरजेचं आहे. आज साधारण सामान्य लोकांच्या मुलांना भाषा शिकायला नको आहेत का? सामान्य लोकांची मुलं जात आहेत कुठे शाळेमध्ये, तर हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जात आहेत. खेडोपाड्यातील अनेक शाळा आहेत त्या शाळांमध्ये ते जात आहेत. आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये आज जर CBSE पॅटर्न आणि हिंदी हा विषय जर येत असेल तर ती खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. आज मी पाहतोय की काही वर्षापूर्वी या जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळजवळ 250 ते 150 मुलं होती. आणि असं असताना आजची जर परिस्थिती पाहिली तर त्या शाळामध्ये 70 ते 80 मुलं राहिलेली आहेत. म्हणजे निम्म्याच्या वरती मुलं ही बाहेर इंग्लिश मिडियमवरती त्या शिक्षणासाठी बाहेर गेलेले आहेत. आणि असं असताना जिल्हा परिषदांची शाळा आज खरंच ओस पडत चाललेल्या आहेत. तिथल्या विद्यार्थी संख्या घटत आहेत. याचं कारण म्हणजे पालकांची मानसिकता पाहणं खूप गरजेचं आहे. पालकांची मानसिकता काय आहे की माझ्या मुलाला हे इंग्रजी आलं पाहिजे, कारण की आता कम्प्युटरचा जमाना आहे, सर्व लॅपटॉपवरती शिकायला भेटतंय, पाहायला भेटतंय. आणि याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी ह्याही भाषा खूप मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत. आणि त्यामुळं पालकांची मानसिकता झालेली आहे की माझ्या मुलाला हे इंग्रजी आलं पाहिजे. आणि माझी शेजारची आहेत ते सुद्धा त्यांची मुलं इंग्लिश मिडियमला पाठवत आहेत. त्यांची ज्यावेळेस मी समजूत काढायला जातो, ज्यावेळेस बोलतो की तुमची मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये असून द्या, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं येतं की नाही, आमच्या मुलांना इंग्रजी शिकवायचं आहे आणि त्यामुळं आमची मुलं हे आम्ही इंग्लिश मिडियमला पाठवू. आमच्या खिशामधील जरी 25-50 हजार रुपये जरी गेले तरी काय हरकत नाही, परंतु 15-20 किलोमीटरवरती बाहेर आम्ही आमची मुलं टाकू आणि आमच्या मुलांना आम्ही इंग्रजी शिक्षण देऊ. परंतु ते शिक्षण जरी जे इंग्लिश मिडियममध्ये भेटते ते शिक्षण जर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भेटलं तर त्या लोकांची मानसिकता नक्कीच बदलेल. आणि ती जी पालक लोक आहेत ती पालक लोक त्यांची मुलं इंग्रजी माध्यमामधून त्यांची मुलं काढून हे जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकतील. आणि नक्कीच याचा फायदा जिल्हा परिषद शाळांना होईल आणि जिल्हा परिषद शाळा चांगल्या चालू होतील. आणि गाव लेवलला जी शाळा आहेत या गोरगरिबांची जी मुलं त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात शिकायला, त्या मुलांना तिथे शिक्षण घेता येईल आणि शाळा चांगल्या चालतील. आज तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांना 14 भाषा बोलता येत होत्या. त्यांना 14 भाषा बोलता येत होत्या, परंतु मित्रांनो 14 भाषा त्यांना या अगोदर शिकाव्या लागल्या, त्यावेळेस त्यांना त्या बोलता आल्या. आणि त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला की अनेक जे इंग्रज वगैरे असतील किंवा बाहेरचे कोणी असतील यांच्याबरोबर त्यांना बोलता आलं आणि त्या 14 भाषा ज्या आहेत त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला. राज ठाकरे साहेबांच्या ज्या नेत्यांनी ते जे शासन निर्णयाची जी केलेलं आहे होळी केली त्याचा मी प्रथमतः निषेधच करतो. कारण की असं करायला नव्हतं पाहिजे. जे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे तो चांगला निर्णय आहे आणि हा निर्णय कौतुकास्पद आहे. आज तुम्ही काळानुसार बदललं पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलं तर गेली 15-20 वर्षापूर्वी तुमच्या हातामध्ये जे घड्याळ होतं ते घड्याळ तुमच्या हातामध्ये नाही. तुमच्या हातामध्ये सुरुवातीला जो मोबाईल होता, तुम्ही आठवा, तुमच्या हातामध्ये सुरुवातीला ज्या कंपनीचा मोबाईल होता त्या कंपनीचा मोबाईल तुमच्या हातामध्ये नाही.
याचं कारण काय आहे की ते काळानुसार बदलले नाहीत. काळानुसार तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला काळानुसार बदलावंच लागेल. आणि जे काही समाजामध्ये जे बदल होत आहेत, जो जागतिक पातळीवरती जे बदल होत आहेत ते तुम्हाला स्वीकारावे लागतील. आणि ते बदल स्वीकारून तुम्हाला तिथं भाषा असेल, विज्ञान असेल, त्याच्याबरोबर तुम्हाला चालावंच लागेल. राज ठाकरे साहेब यांचा पक्ष जर आपण पाहिला तर राज ठाकरे साहेबांचा काय पक्ष आहे हो, त्यांचे किती नेते मंडळी आहेत आणि त्यांचे किती खासदार आहेत, किती आमदार आहेत, हे जर पाहिला तर एवढा काय पक्ष तो मोठा नाही. आणि या छोट्याशा पक्षावरती काय जास्त बोलणं काय एवढं मी काय उचित समजत नाही. जास्त काय न बोललेलंच बरं. कारण की गेली 15 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये आणि चाकण MIDC एरिया असेल किंवा त्या तिकडच्या भागामध्ये काय घटना पाहिल्या. या घटना पाहिल्या मित्रांनो, तर तिथं काही गेली 15 वर्षापूर्वी मनसेचे जे काही नेते असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, काय त्याचबरोबर काय त्यांच्याबरोबर आणखी काय पदाधिकारी होते, परंतु त्याचा काय फायदा उचलून आणखीन काही गुंडही असतील. या गुंडांनी काय केलं की जे परप्रांतीय होते त्या परप्रांतीयांना खोलीमधून बाहेर काढून त्यांना तिथं मारायचे, ते तिथून हाकलून लावायचे. आणि जरी ते गेले नाही, पळून जरी नाही गेले तर ते त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि काही स्वरूपात ते मॅनेज करायचे. असं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांना मारायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. हे हातामध्ये तुम्ही दांडकं घेण्यापेक्षा, त्या लोकांना मारण्यापेक्षा तुम्हाला शासन आहे, शासन दरबारी तुम्ही जावा, तुमची जी भूमिका आहे ती तिथं मांडा. आज तुम्ही शासनाच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही तिथं वागलं पाहिजे. परंतु तुमचा जर विरोध असेल तर लोकशाहीप्रमाणे तुम्ही तिथं त्याला विरोध केला पाहिजे, ना की तुम्ही त्या लोकांना मारहाण केली पाहिजे. मी माझ्या डोळ्यांना पाहिलं, त्या लोकांना मारहाण करायचे, इथं पळून जा म्हणायचे, कोण नाही पळून गेले, काय झालं तर कोण पैशावाला असेल त्याच्याकडून पैसे घ्यायचे, असे घटना मी तिथं पाहिलेल्या आहेत. परंतु तुम्ही लोकशाहीच्या मार्गाचा अवलंबन करा आणि कोणतीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची तुम्ही दखल घेणं, मनसे या पक्षाने दखल घेणं तिथं खूप गरजेचं आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर प्रथम मराठी भाषेला प्राधान्य द्यावं असं शिवसेनेचे जे नेते आहेत यांनी तिथं त्यांना वक्तव्य केलेलं आहे. तर मराठी भाषा ही बोललीच पाहिजे, मराठी भाषेला प्रथम प्राधान्य दिलंच पाहिजे, याविषयी कोणतं दुमत नाही. कारण ती आपली भाषा आहे आणि महाराष्ट्राची ती भाषा आहे, त्यामुळं मराठी पहिली बोललीच पाहिजे, याविषयी काय दुमत नाही. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री श्री संजयजी शिरसाट साहेब यांनी सुद्धा मराठी भाषेला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांनी तिथं त्यांचं मत व्यक्त केलं. शासनाची होळी तर त्यांनी केलेलीच आहे, त्याचा आपण निषेध इथं करतच आहोत. अनेक ठिकठिकाणी जे मनसेचा जो पक्ष आहे, मनसेच्या पक्षाने अनेक ठिकठिकाणी बेकायदेशीर फ्लेक्स लावले आणि फ्लेक्सच्या माध्यमातून ते बोलत आहेत आणि सांगत आहेत की हिंदी नको आहे म्हणून. परंतु हिंदी आणि इंग्रजी हे कसं गरजेचं आहे, लोकांना ते का गरजेचं आहे हे तर आपण पाहणं खूप गरजेचं आहे. आज जर तुम्ही म्हणत असाल की हिंदी ही फक्त पत्रव्यवहाराची भाषा आहे, परंतु पत्रव्यवहाराची जरी ती भाषा असली तरीही ती भाषा तुम्हाला आधी शिकावं लागणार आहे. कारण की आमची मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जात आहेत आणि काही पालक लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलांना इंग्रजी हे आलंच पाहिजे, त्याचबरोबर अनेक भाषा आहेत त्या आल्याच पाहिजे, आमची मुलं ही हुशार झाली पाहिजेत. कारण की नेत्यांची मुलं जी आहेत ते बाहेर जात आहेत, बाहेरच्या देशामध्ये जात आहेत, ते हिंदी बोलत आहेत, इंग्रजी बोलत आहेत, सर्व बोलत आहेत. आणि आमची जी मुलं आहेत ती जिल्हा परिषद शाळेमध्ये जात आहेत, तर त्यांनाही त्यांच्याप्रमाणे या भाषा बोलता आली पाहिजेत. परंतु नेत्यांची मुलं बाहेरच्या देशात, आमची मुलं जिल्हा परिषद त्यांच्याप्रमाणे ते आलं पाहिजे. परंतु जर रस्त्यावरती उतरायचं, काय विरोध करायचा असेल तर ही गोरगरिबांची मुलं तिथं पुढं असतात. मी जी गोरगरिबांची मुलं आहेत ह्या मुलांना विनंती करेल की तुम्ही एकटे रस्त्यावरती न जाता, काही एखादा निषेध न करता, जाळपोळ न करता, ही जी नेत्यांची मुलं आहेत हे नेत्यांच्या मुलांना बरोबर घ्या, तुम्ही एकट्याने बरोबर जाऊ नका. नेत्यांचा मुलगा जर बरोबर येत असेल तुमच्या तर तुम्ही जावा आणि तुम्हाला जे करायचं ते करा. परंतु नेत्याचा मुलगा AC मध्ये बसणार आणि तुमच्यावरती अनेक गुन्हे खटले दाखल होणार आणि तुम्ही तिथं न्यायालयामध्ये हेलपाटी घालत बसणार, हे न करता तुम्ही काय करा, नेत्याचा मुलगा येत असेल तरच तुम्ही अशा आंदोलन असेल, अशी काही घटना असतील तर तिथं तुम्ही जावा. गोरगरिबांच्या मुलांनी अशा लोकांनी तर पडू नये असं मी तुम्हाला तिथं विनंती करतो. आज जर तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे जे अनेक विचार आहेत
अनेक घटना आहेत, त्या घटनेला मी विरोध केला. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नितेश राणे आहेत. नितेश राणेंनी चुकीची भूमिका मांडली. या गोष्टीला मी विरोध केला आणि याविषयी मी व्हिडिओ बनवून तिथं अपलोड केलेला आहे. परंतु चुकीला चुकच म्हणणार. परंतु जे काय एखादं महायुतीचं सरकार जर काम एखादं बरोबर करत असेल, चांगलं काम करत असेल, तर तिथं त्या कामाचं अभिनंदन करणं हे तिथं खूप गरजेचं आहे आणि आपणही त्यांचा आभार मानलं पाहिजेत. आणि मराठीबरोबरच इंग्रजीबरोबरच हिंदी मुलांना बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ते शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. आज अनेक ठिकठिकाणी आपण पाहतोय की जरी विरोध जरी होत असला तरीही शासनाने जो घेतलेला निर्णय आहे तो चांगला आहे, कारण की मुलांना ते शिकता यावं, बोलता यावं. त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेजी यांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या कार्यकर्त्यांवरती केसेस दाखल केलेल्या आहेत आणि त्यांचंही म्हणणं आहे की हिंदी ही मुलांना आलं पाहिजे, तिथं शिकवलं पाहिजे. यामुळे जे मनसेचे जे नेते आहेत यांच्यावरती कडाडून टीका श्री गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा महायुतीचे सरकार आहे या सरकारला पाठिंबा दिला आहे आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. श्री गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात केसेस दाखल केल्या आणि हा त्यांचा विरोध केल्याविषयी आपण जर साथी न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर साथी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पहा. धन्यवाद.